पंढरपूरमध्ये 24 वर्षीय रिक्षाचालक रोहित मधुकर कोरे याचा रेल्वे धडकेत मृत्यू झाला। मात्र त्याचा तुटलेला पाय मावशीच्या घराच्या दरवाजावर आढळल्याने या प्रकरणाने गूढ वळण घेतले आहे। पंढरपूर शहरातील 24 वर्षीय रिक्षाचालक रोहित मधुकर कोरे याचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली। मात्र मृत्यूच्या घटनेला धक्कादायक वळण तेव्हा मिळाले जेव्हा रोहितचा तुटलेला पाय त्याच्या मावशीच्या घराच्या दरवाजावर टांगलेल्या अवस्थेत आढळून आला। टेंभुर्णी रेल्वे गेट परिसरात रेल्वे रुळावर रोहितचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला। त्याचवेळी शहरातील एका घरावर मानवी पायाचा तुकडा लटकलेला असल्याची माहिती समोर आली। तपासात तो पाय रोहितचाच असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला। या घटनेनंतर रोहितच्या कुटुंबियांनी हा अपघात नसून सुनियोजित हत्या असल्याचा आरोप केला आहे। मृत्यूपूर्वी काही व्यक्तींशी त्याचा वाद झाल्याचा दावा करत हत्या करून पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह रेल्वे रुळावर टाकण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे। या प्रकरणाचा तपास पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून मोबाईल कॉल डिटेल्स आणि सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे। रोहितचा मृत्यू अपघातामुळे झाला की त्यामागे घातपात आहे याचा उलगडा तपासानंतर होणार आहे।